लाल ब्लैक शर्ट वो ब्लैक शर्ट आगे वाला थोड़ा आगे वाला व्यासपीठावरील मंडळी उतरल्यानंतर पुढचे टोकावाल्यांनी यायचं आहे. कृपया व्यासपीठ ज्यांचं निवेदन देऊन झालंय. जनता दरबार आहे, कशा प्रकारे नागरिकांच्या समस्यांचं निराकरण करणार आहे. प्रामुख्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या बालेकिल्ल्यातला जनता दरबार करणार आहे. हे बघा, बाब अशी माझ्याकरता जनता दरबार नवीन नाही. मी 95ला मंत्री झालो तेव्हापासून जनता दरबार सुरू झालेले आहेत. किंबहुना त्याच्यानंतर दर आठवड्याला नवी मुंबईत आणि ठाण्याला जनता दरबार भरायचा, 15 आठवड्यांनी भाईंदरला भरायचा आणि 1 महिन्याच्या आतमध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जाऊन जनता दरबार घेतलेला आहे. त्याला अखंड ठाणे जिल्हा होता. पालघर आता नंतर विभक्त झाला आहे. या ठिकाणी एकनाथजी शिंदेना वगैरे काय म्हणजे क्लेश देण्याकरता वगैरे काय नाही. आम्ही महायुतीचे आम्ही सगळे घटक आहोत. माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार ह्या तिघांच्या नेतृत्वाखाली हे सरकार सामर्थ्यपणे चाललेलं आहे आणि भविष्यकालामध्ये जनतेने दिलेला शब्द हा पूर्ण करण्याकरता सगळ्यांचा म्हणजे खटाटोप नाही, सगळ्यांचा प्रयत्न आहे. एकूणच 100 दिवसाचा कार्यक्रम माननीय मुख्यमंत्र्यांनी सगळ्याच खात्यांना दिलेला आहे आणि महाराष्ट्र आता थांबणार नाही ही जी टॅगलाईन आम्ही घेतलेली आहे त्या टॅगलाईनच्या अनुषंगानं जनतेच्या जवळ जाऊन जनतेच्या समस्या ऐकण्याकरता हा जनता दरबार आहे. महायुतीमध्ये शिवसेना असं म्हणते की ठाण्यामध्ये भाजपचे 2 आमदार आहेत, संजय केळकर असतील किंवा निरंजन डावकर असतील, ते काम करत कुठेतरी नाही आहेत का, त्यामुळे गणेश नाईकांना जनता दरबार नाही. हे बघा, बाब अशी की निरंजन डावकर, संजय केळकर हे कार्यक्षम आमदार आहेत. ते त्यांच्या कनेक्ट असलेल्या लोकांची कामं ऐकतातच, परंतु ठाणे जिल्ह्यातल्या सर्व लोकांना काही इथे का ठाणे म्हणजे ठाणे विधानसभा मतदारसंघातले लोक नाही, ठाणे शहरातले किंबहुना काही प्रमाणात कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, भिवंडी इकडचे घटकसुद्धा येतील आणि ठाणे हा जिल्ह्याचा सेंटर असल्याकारणानं ते सर्व लोक येतील अशी अपेक्षा आहे. तर सध्या अनधिकृत बांधकामाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात एरणीवरती आहे. कल्याण असेल, ठाणे असेल, दिवा असेल, याबाबत अनेक अनधिकृत इमारतीवरती टांगती तलवार पडते दिसून येते. ते देखील नागरिक आता जनता दरबारमध्ये तुमची भेट घेणार, त्यांचं निराकरण कशा प्रकारे? नाही, बाब असे की मी पूर्वीच्या कालखंडात ज्याला पालकमंत्री होतो त्याला 5 लाख अनधिकृत बांधकामं होती आणि त्याची कारवाई त्याची तोडण्याची आणि नवीन बांधण्याचं प्रमाण मोठ्या गतीनं झालं. आज साधारणपणे ठाणे, पालघर मिळून 35 लाख अनधिकृत बांधकाम आहेत. आता ही जी तुम्ही कल्याण, डोंबिवलीचा जो प्रश्न सांगितला तो त्या लोकांची झालेली फसवणूक आहे. त्यामध्ये त्या लोकांचा काही दोष नाही. सर्व कागदपत्र दाखवून त्या ठिकाणी बुकिंग झालेली आहे आणि तो त्यांच्यावर अन्याय झालेला आहे आणि त्याकरता माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा भूमिका सांगितलेली आहे की बा आम्ही यांच्याबरोबर राहू. आता माननीय कोर्टाचा अवमान न होता त्या गोष्टीला कसा मार्ग काढायचा ते निश्चित ठरेल. जनता दरबार भरला आहे, काय नेमका प्रश्न मांडलाय? आज ठाणे जिल्ह्यामधला पहिला जनता दरबार माननीय वनमंत्री गणेश नाईक साहेब यांनी घेतलेला आहे. डोंबिवलीतील जो गाजत असलेला 65 इमारतींचा विषय आहे तो विषय घेऊन आम्ही आज गणेश नाईक साहेबांकडे आलेलो आहे. त्यांना आम्ही आमचं निवेदन दिलेलं आहे आणि या 65 इमारतीतील जे रहिवासी आहेत, जे 2,500 ते 3,000 परिवार आणि 10,000 ते 12,000 लोक आहेत, यांना कुठेतरी न्याय मिळण्यासाठी आज ती नागरिक देखील आमच्याबरोबर इथे गणेश नाईक साहेबांना भेटण्यासाठी आले होते आणि या जनता दरबाराच्या माध्यमातून गणेश नाईक साहेब आणि मुख्यमंत्री साहेबांना आमची विनंती असणार आहे की या डोंबिवलीतला जो गाजलेला 65 इमारतींचा विषय आहे याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांची जी फसवणूक झाली आहे त्यांना कुठेतरी न्याय मिळावा. पण आज आम्हाला गणेश नाईक साहेबांकडून चांगलं आश्वासन मिळालेलं आहे आणि अपेक्षा अशी आहे की या जनता दरबारातनं जनतेला न्याय मिळेल अशी अपेक्षा आम्हाला आहे. सर, या 65 बिल्डिंग लोकांनी फसवणूक कोणी केली आतापर्यंत? या तुम्हाला मी सांगतो, DCP अतुल झेंडे साहेब यांना देखील मी निवेदन दिलेलं आहे, परंतु आजपर्यंत या फसवणुकीमध्ये ज्यांनी खोटे डॉक्युमेंट्स बनवले, महापालिकेचे कागदपत्र, स्टॅम्प हे सगळं खोटं बनवलं, रेराचे डॉक्युमेंट खोटं बनवलं, यांच्यावर कुठेही कारवाई होत नाही. पण सर्वसामान्य नागरिकांवर महापालिका सरसावते आणि त्यांच्यावर तोडक कारवाई करण्याचा निर्णय घेते. आज ती लोक त्यांच्या घरात 10वीच्या परीक्षा आहेत, काही लोकांच्या घरी पेशंट आहेत आणि लाखो करोडो रुपये लोकांनी या फ्लॅटसाठी भरलेले आहेत
आणि नागरिकांची आज या मोठ्या प्रमाणात फसवणूक झालेली आहे आणि नागरिकांचं जीवनमान उद्ध्वस्त होण्याची वेळ आलेली आहे. म्हणून आम्ही सगळे दरवाजे जेवढ्या ठिकाणी आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे ते दरवाजे आम्ही ठोठावणार आहे. राजकीय वर्दस्त असल्याशिवाय हे सगळं शक्य नाही आणि याच्यावर कोणाचा राजकीय वर्द असतं याची देखील तपासणी व्हावी. त्याचबरोबर नाईक साहेबांनी आम्हाला आज आश्वस्त केलेलं आहे की या कुठल्याही नागरिकाला बेघर होऊन देणार नाही. शासन आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील आणि आम्ही त्यांना एकच निवेदन दिलेलं आहे की याच्यासाठी आमच्यासाठी महाराष्ट्र शासनाने रिलीफ पेटिशन कोर्टामध्ये शासनाच्या माध्यमातून दाखल करावी आणि त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं आहे की शासन रिलीफ पेटिशन दाखल करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे.